नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आले आहे. तर तुम्ही पण चटणी बनवायची असेल तर कशी बनवायची, कायम काहीतरी मिस्टेक असेल आणि डोस्यासोबत तुम्हाला परफेक्ट अशी साऊथ इंडियन रेसिपी हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर मी आता ओल्या नारळापासून छान अशी चटणी बनवणार आहे आणि हे बॅटर मी डोश्यासाठी बनवलं आहे. खूप छान आणि चविष्ट अशी चटणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बॅटर कसं बनवायचं याचं पण मी तुम्हाला सांगते की आदल्या दिवशी दुपारी जर आपण तांदूळ भिजायला टाकले 2 वाटी तांदूळ तर त्याच्यामध्ये 1 वाटी डाळ अशा प्रमाणात घ्यायचं आहे आणि रात्री ती तांदूळ भिजून घ्यायचे आहे आणि रात्री दळून घ्यायचं आहे. सकाळी त्याला मस्तपैकी रात्रभर 12 तास फॉर्मेट व्हायसाठी ठेवायचं आहे. सकाळी तुमचं बॅटर असं काही रेडी होतं आणि खूप छान आणि फ्लफी असं बनतं. तुम्ही अजून 15 तासही ठेवू शकता किंवा जास्त वेळ ठेवू शकता, पण बॅटर बनलं की आपण लवकर लगेच करायला घेतो. चला माझ्या चटणीची रेसिपी दाखवते. आधी एक ओला नारळ घेतला आहे, छानपैकी फोडून घेतला आहे आणि त्याचे बारीक असे काप करून घेतले आहे नारळाचे आणि त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. छानपैकी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी पाणी ऍड करून घेतलं आहे आणि आता ते मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते आहे की मी अशा साईजने कापून घेतलं आहे. जास्त मोठे तुकडे न करता मी छोटेच केले आहे, कारण ते मिक्सरला ग्राइंड होणार नाही आणि चटणी अशी बनवाल तर सगळे आवडीने खूप जास्त खातील. अप्रतिम अशी टेस्ट येते याची. काही वेगळं टाकायची गरज नाही. फक्त एवढीशा 4 इन्ग्रेडियंटने आपली रेसिपी एवढी छान आणि चविष्ट बनते ना, तर तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटेल. एवढी अशी चविष्ट अशी आपली रेसिपी तयार होणार आहे चटणीची. अगदी जशी आपल्याला बाहेरही एवढी भारी मिळत नाही तेवढी आपली घरी बनते. आता मी ही चटणी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे सगळं आणि त्यामध्ये मी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देणार आहे. ह्याच्याने चटणीची चव ही दुप्पट वाढते. खूप छान मस्तपैकी अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे आणि मस्तपैकी कढीपत्ताही तळला की लगेच टाकून घ्यायचा आहे. आपल्या मस्त असा तडका देऊन घ्यायचा आहे. छानपैकी जिरे मोहरी तळतळल्यानंतर आणि ते आपल्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपली चटणी अशी छान अशी रेडी होणार आहे. खोबऱ्याची चटणी एवढी छान आणि अप्रतिम अशी टेस्ट याची येते. सगळ्यांना खूपच जास्त आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत मी बॅटर बनवलं आहे डोस्यासाठी, तर मी डोसा देखील काढून घेतला आहे, तर तुम्हाला दाखवण्यासाठी काढला आहे आणि बघू शकता तुम्ही आपला डोसा देखील रेडी झाला आहे. सकाळी सकाळी बॅटर थोडं थंड असतं, त्याला थोडं गरम करून पावसाचं वातावरण असल्यामुळे थोड्या वेळानंतर आपण त्याला यूज करायचं आहे. मी सकाळीच यूज केल्यामुळे थोडस ते डोसा परफेक्ट झाला नाही, पण थोड्या वेळाने तो परफेक्ट झाला होता. हा बघू शकता तुम्ही, हा डोसा एकदम परफेक्ट असा आपला रेडी झाला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करायला आवडली तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंट करा की तुम्ही अशी चटणी बनवता का. तर आमच्याकडे तर मी कायम ओल्या नारळाचीच रेफर करते. आधी मी नाही बनवायची ओल्या नारळाची, पण आम्ही जेव्हापासून इकडे पालघरकडे शिफ्ट झालंय तेव्हापासून ओल्या नारळाची चटणी आम्हाला खूप आवडते. व्हिडिओ आवडल्यास बाय बाय.